भरलेल्या कारल्याची मसालेदार भाजी बनवायची. चला मग. पांढरे तीळ खरपूस असे भाजून घ्यायचे. सुकं खोबरं ते पण भाजून घ्यायचं. पांढरे तीळ, भाजलेलं खोबरं, लसूण, मीठ, हळद, काळं तिखट, लाल तिखट, धना पावडर, भाजलेले शेंगदाणे, गूळ आणि लिंबाचा रस थोडासा पिळल्याने वरतून, जिरा हे सगळं टाकून वाटून घ्यायचं. मस्त असा आपला मसाला तयार झाला. कापलेल्या कारल्यामध्ये हे भरून घ्यायचं सर्व मसाला. कढाई ठेवून त्याच्यात तेल, मोहरी, जिरा, लसूण, कढीपत्ता, कापलेला कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट, काळं तिखट, धना पावडर, किचन किंगचा मसाला वापरला आहे मी. मीठ टाकायचं. मसाले आपल्याला कमी टाकायचे आहे कारण आपण मसाल्यामध्ये टाकले आहेत ॲक्च्युली. आणि सगळं भरलेले कारलं मसाल्यात सगळं टाकून परत झाकून ठेवायचं. मग राहिलेला आपला जो वाटलेला मसाला आहे तो पण टाकून झाकून ठेवायचा आणि मस्त अशी आपली झणझणीत भाजी तयार.